भाई केलवणे गावातला आणि यूट्यूब चॅनलचा नवीन खतरनाक ब्लॉगर आजपासून आपल्या ब्लॉगची सुरुवात करत आहेत. हे बघा आपला भगवा झेंडा. होतले एवढीच चालेल आहे. या साईडला पाडायचा बोलता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये. चला हे बघा आपला येल्लो टी शर्ट बघितला असेल जुन्या अलकरांचा, आणि यो बोर्ड बघून तुम्हाला लक्षात आलं का नाही ते माहित नाही. बघा हे बघा पुढे सगळी चालली, दाखवला बाबा तुला. तर आजचा असा विषय आहे, आता जशी की आजची तारीख आहे 22 आणि सध्या तर वाजलेत 11:15. तर आजचा विषय आहे की आज जायचं आपली जुनी आळीची मानाची होळी आणायला. तर हे बघा सगळे अर्धे जण पुढे गेलेत, अर्धे पाठी आहेत ना. आम्ही थांबलो. हे बघा यो एक आला आधी शेठ आला, आधी शेठ आमचा. अरे जसं की एक आठवडा आधीच आपण होळी आणून ठेवतो पाठच्या. तर मी पहिल्या ब्लॉग मध्ये आपला चॅनलची स्टार्टिंग आपण त्याच ब्लॉग मध्ये तुम्ही बघितले असेल, तर यावर्षी पण तुम्हाला बघायला भेटेल. चला जाऊ आता पुढे. हे बघा सगळे गेलेले आहेत. भाई केलवणे गावातला आणि यूट्यूब चॅनलचा नवीन खतरनाक ब्लॉगर आजपासून आपल्या ब्लॉगची सुरुवात करत आहेत. जशी की आपण पाठच्या वर्षी सुरुवात केली ती दोघांचा कॅमेरा मार असं मार असं जशी की आपण पाठच्या वर्षी आपल्या चॅनलची सुरुवात केली पहिल्या ब्लॉग आता यो करतोय पण आपण तो रितेशच्या चॅनलवर ब्लॉग पाडणार आहे. रितेश पाटील नक्कीच सबस्क्राईब ब्लॉग डीजे रितेशला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नीरज पाटीलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज ऊन एकदम बेकार म्हणजे बेकार. पुण्यापर्यंत येईपर्यंत हालत खराब झाले. अजून आमचे दोघं जण मेन तर आपला गौरव पाटील ब्लॉग्स बेकार माहीत असेल तुम्हाला, त्यांनी आपल्याला जॉईन केला. अजून आता हे बघा आलोय आपल्या होलीच्या ठिकाणी. हे बघा हे दिसल का टी शर्ट घातलेली सगळे आहेत तेच. हे दोन जुडवा पार्टनर बघा रेस्ट करायला आम्हाला. ऊन तर बेकार आहे, ऊन हे बघा आपला भगवा झेंडा. सगळी बघा बारकी पोरा बसलेली इथं आता. हे बघा इथं पण जेवणाची तयारी. सगळे भाज्या आज भाज्या नाही, नॉनव्हेजच जेवायला. सगळा कापाकाप चालू आहे, कांदा बिंदा सगळा. पहिला गावाचं पाटण किरण पाटील नाही.
ये भांड्यात यांगा ये नाही तर फोन यांगा ये इथे ये ह्या साईडला वाकत आले होत आले एवढी चालले ते या साईडला पाडायचा बोलता माहिती तुटत आली या साईडला पण रितेश आपण लांब राहा रितेश बाजू दोरी तुटली रितेश बाजू या साईडला झाली ती गाय त्यांची बारकी होली रोड क्रॉस करतो यांची ते पाव मांडतो नाही हा ती बारकी होती यांची बारकी होली बघ किती मोठी आहे बारकी होली हिला बारकी होली कोण बोलल अरे बारकी होली काही गावाची नाही तुम्हाला एवढी मोठी हा जाईल काय वापाशी घरी जाईल अरे एवढी मोठी काही एवढे लांब नाही नेशिव तुम्ही तो आपलं मठा होती अरे काढ तर फोटो अरे फोटो काढ रे तू काल असतोस अरे पटेल एक तरी घे नको अरे पटेल एक तरी घे याच्या बारके होलीचा काय होते का माहित यांना बारके होलीच नाही भेटत अजून शोधली तर शोधली शोधून मोठी शोधली होती बारकी तरी याचे इथं फोटोशूट चालू आहे पाडील कांदा लिंबू कापताना हे बघा कांदा लिंबू आमचे मुन्ना एवढतेच हे बघा सगळं आणि बारके पोरांचे आता पंगत बसते जेवायचे आता हे बघा
यो आमचा आडी शेट काय बोलतो? काय नाही जेवायला घ्या बरं झालं भुका लागल्या. बोल असतंय. मार्केटमध्ये कितीतरी शेंगदाणे आले तरी काजूंची किंमत कमीच होत नाही. पर्यंत आले आपल्या हायस्कूल पर्यंत आली. हायस्कूल पार केला. हे अर्धा स्टँडवर किती मिनिटात पोहोचवलं तर 5 तर वाजलं. अर्धा तासून तर मला वाटते टाइम. आपल्याला पूर्ण पोचेपर्यंत बंड्या किती वाजतील तरी 7:30 वाजतील. 7:30 होतील. अंधार तर होईलच, फिक्स होईल. हे बघा ही आपली मोठी ओली इथं, ही बारकी ओली आपली इकडे आहे. ही बारके बरोबर ते चालले ना हलो. त्यांचा काही टेन्शन नाही. ही ना हिचं वजन बेकार आहे. बेकार वजन आहे कारण यावर्षी ओले आहे ना खूप मोठी आहे, सर्वात मोठी ओले आहे. कारण यावर्षी असा विषय की
की पोरं नाही ऐकणार, राडा करणारच. फुल राडा तिथं दरवर्षी राडा. दरवर्षी राडा असतोच, पण यंदाच्या वर्षी खूप राडा असेल. घे बोल काय बोलतो.
अजून 7:10 झालेत तरी अजून आपली होळी आगमन झाले म्हणजे आता जवळच आलो आपण. पण एवढी आज लय टाईम झाला कारण की यावर्षी पुनाड्यावरून आणली आणि पाठच्या वर्षी गावातूनच होती आणलेली, त्याच्यामुळं पाठच्या वर्षी लवकर आलो आणि यावर्षी टाईम झाला, अंधारच झाला, नेमके 6:15 वाजत आलेत. स्टँड बसून मी ब्लॉग नाही केला कारण की खांद्यावर गेलो, मी खांदा लावायला तिकडे गेलतो म्हणून मी सांगितलं कळलं होतो. आता होळी जागेवर आलेली आहे. तुम्ही मजा तर पाहिलीच असाल कशी मजा झाली. खूप मजा केली आम्ही, खूप मजा केली आम्ही. इकडं बघा, इकडं बघा गाईच. आता ही आमची मुलारी चालत आहोत आम्ही. ही लगातार आता 6 दिवस राहिलेत ना, 6-7 दिवस काहीतरी 12 दिवस राहिलेत. 12 दिवस दररोज झाली जाईल. ब्लॉग इथं संपवतो. जसं की दर टायमासारखं मला ब्लॉग एंड करायला त्या टायमाला जेव्हा आपण ब्लॉग काढतो त्या टायमाला एंड करायला जमतच नाही, म्हणजे लक्षात नाही राहत. म्हणून आता ब्लॉग एडिटिंग झाले करायची, फक्त ही क्लिप टाकायची, बाकी सगळं एडिटिंग करून झालं आहे ब्लॉग. त्याच्या आधी मी ही क्लिप काढून घेतो बोलू आणि ब्लॉग एंड करतो आता ही क्लिप काढून. तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितली असेल आपले केळवणे गावाची मानाची होळी आणताना आगमन करताना कसा राडा होतो ते. मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोललेलो की जुन्याळीची मानाची होळी, पण असं नाही. जुन्याळीची आपल्या पूर्ण लोकांची पूर्ण गावाचीच होळी आहे ही, पण जसे की सगळी आपली लोक जुन्याळीची असतात, तर ही पूर्ण अख्ख्या केळवणे गावाची मानाची होळी आहे. तर आता तुम्ही बघितलं असेल कसं आगमन करताना होळीचं कसं राडा होतो, कशी मजा होते ती. तर एवढंच होतं. आणि विषय असा झाला की ही व्हिडिओ लेट पडले कारण मला असं विषय झाला की मी फ्लिपकार्ट मिनिट्स मॅनेजमेंट स्टोअरमध्ये जॉबला जातो प्लस कॉलेज करतो. तर त्याच्यामुळं माझी जॉब आणि कॉलेज तिन्हीमध्ये टाईम जायचा. तर त्याच्यामुळं मला ब्लॉग एडिट करायला टाईम नाही भेटला. आज भेटला टाईम तर आज एडिट करून होळीच्या आधी टाकू दे. लोक काही बोलतील की बाबा होळी जवळ आली, ब्लॉग नाही अजून पडलाय का काय नाही, आता ब्लॉग टाकलाय होळी जवळ आल्यावर, असं ते माहिती आहे, बोलणारे बोलतातच, त्याचं जाऊ द्या. पण मला माहिती आहे काय विषय होता ते. म्हणून आता मी एडिट केला, ब्लॉग अपलोड केला आहे. तुम्ही बघितलं तर असेलच. कसं तुम्हाला ब्लॉग वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग म्हणजे डायरेक्ट 2 तारखेला होळीचा ब्लॉग. चला बाय बाय, भेटूया.